हॅलो गाईज, तर स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि अशाच नवनवीन अपडेट्स आपल्या चॅनलवरती पाहत राहा. चला तर मग व्हिडिओकडे वळूयात. तर आता इंद्रा झोपलेला असतो आणि त्याचवेळी त्याच्यासोबत जे काही घडलं ते त्याला आठवत असतं. खरं तर त्याला एक वाईट स्वप्न पडतं, जे त्याच्याबरोबर घडलं होतं ते सगळं त्याला स्वप्नात भासवू लागतं. तो घाबरतो आणि त्यावेळी राणी त्याला असं आरडताना ओरडताना पाहते. तर त्यावेळी राणीला कळतंय की नक्कीच सर घाबरलेले आहेत आणि त्याचमुळे सरांची ही अवस्था झाली आहे. तर त्यानंतर राणी लगेचच उठते आणि इंद्राच्या जवळ जाऊ लागते आणि त्यावेळी ती इंद्राला समजवण्याचा प्रयत्न करू लागते. तर आता इंद्रा जो आहे तो झोपेतच असतो, तरीसुद्धा तो असं सारखं घाबरल्यासारखं करत असतो. आणि त्याचवेळी राणी जी आहे ती इंद्राचा हात पकडते आणि त्याला थांबवण्याचा प्रयत्न करते की घाबरू नका, मी तुमच्या सोबत आहे, काहीही होणार नाहीये तुम्हाला. राणी इथे इंद्राला असं बोलते आणि त्यावेळी आता इंद्रा जरा शांत होऊ लागतो आणि त्यानंतर राणी स्वतःच्या मांडीवर इंद्राचं डोकं टेकवते आणि थोपटवत इंद्राला पुन्हा झोपी लावते आणि इंद्रा लहान बाळासारखा तसाच पुन्हा तिच्या मांडीवरती झोपी जातो. आणि त्यानंतर राणी बोलते की सर, तुम्ही कितीही मोठे झाला असला तरीही तुमच्यामध्ये मला एक आज लहान मुलगाच दिसतोय. तर त्यानंतर आता इकडे राणी जी आहे ती इंद्रासाठी तशीच जागी बसते आणि ज्यावेळी इंद्राला छान झोप लागते त्यावेळी तीही बाजूला होण्याचा प्रयत्न करते आणि त्याचवेळी इंद्रा लगेचच तिचा हात घट्ट पकडून ठेवतो. राणीला बाजूला व्हायचं असतं, पण त्याने हात पकडल्यामुळे राणी तिथेच थांबते. राणी हात सोडवण्याचा प्रयत्न करते, पण इंद्राने एवढा घट्ट पकडलेला असतो, तिला त्रासही होत असतो. पण त्यानंतर राणीला वाटतं की जाऊ द्यात, आता पकडलेला आहे तर मी इथेच डोकं टेकवते असं म्हणत राणी तिथेच झोपी जाते. इकडे रतन आणि आबा दोघेही जण त्या कल्लम्माचा पाठलाग करत असतात, पण आता कल्लम्मा तिथून पळून जाण्याचा प्रयत्न करत असते. कल्लम्माचा पाठलाग दोन व्यक्ती करत असतात, जो की विक्रांतचा माणूस आणि इकडे आबा आणि रतन. तर त्यानंतर आता इथे कल्लम्माला कळत नसतं की काय करावं, कुठे जावं, दोन्ही साईडने माझा पाठलाग होतोय. तर त्यावेळी आता इथे कल्लम्मा पाहते की समोरूनही दोन व्यक्ती आल्या आहेत आणि पाठीमागूनही दोन व्यक्ती तिचा पाठलाग करत आहेत. तर त्यावेळी तिला वाटतं की आता काहीच खरं नाही, आता कुठून जावं असं म्हणत आता कल्लम्मा लगेचच मधल्याच पाऊलवाटेने निघायला जाते. तर कल्लम्मा तिथल्या मधल्याच पाऊलवाटेने समोर जाते आणि तिला काय माहिती होतं की समोर जाऊन लगेचच एक गाडी येणार आणि तिला त्या गाडीमध्येच कोणीतरी घेऊन जाणार. तर आता इकडे गाडी थांबते अगदी कल्लम्माच्या समोर. त्यातला एक माणूस लगेचच खाली उतरतो आणि त्यानंतर कल्लम्माला आत ढकलतो आणि लगेचच गाडीचा दरवाजा बंद करून ती गाडी तिथून काढतो. तर त्यानंतर इकडे रतन आणि आबा दोघेही जण बोलतात की अरे आता काय करायचं, तिला तर या गाडीतून कुणीतरी पळवलंय. तर आता इथे हा विक्रांतचे जे माणसं तिच्या मागे लागलेले असतात त्यावेळी ते दोघेही बोलतात की आता आपलं काहीच खरं नाही, ती बाई तर आपल्या हातून निसटली आहे, आता साहेबांना काय सांगावं असं म्हणत ते तिथून निघतात. इकडे आबाही जरा टेन्शनमध्ये येतात की काय करायचं, आता आपल्या हातनं पुरावा निसटला आहे. तर आता रतन बोलतो की आबा तुम्ही काळजी करू नका, आपण तिला पकडण्यात यशस्वी ठरू, चला. तर आता आबा बोलतात की पण कसं रतन, कसं पकडणार आपण तिला, आता तर ती गाडीने पुढे गेली. तर त्यानंतर आबाने इथेच हार मानली आणि रतनला बोलले की चल आता काहीच उपयोग नाही असं म्हणत आता रतन आणि आबा घरी जायला निघाले आहेत. इकडे सकाळी सकाळी मालती उठते आणि आणखीनही आबा आलेले नाही आहेत ते पाहते. तर त्यानंतर ती घराबाहेर येऊन चक्रा मारू लागते, देवाकडे प्रार्थना करते की यांना सुखरूप घरी पाठव. तर त्यानंतर तिची काळजी आणखीनच वाढते, तिला वाटतं की हे अजूनही आले नाहीत, नेमकं ह्यांच्याबरोबर काही वाईट तर झालं नसेल ना. तर तेवढ्यातच समोर तिला आबा दिसतात आणि ते आल्यानंतर ती खुश होते. ती बोलते की तुम्ही ठीक आहात ना, मला सांगा एवढ्या वेळ कुठे होतात तुम्ही आणि काय करत होतात, कशासाठी थांबला होतात बाहेर. तर त्यावेळी आबा बोलतात की हे बघ मालती, काम होतं, त्या कल्लम्माचा पाठलाग करत होतो, तिला पकडायचं होतं पण ती नाहीच लागली हाती. तर त्यानंतर मालती बोलते की अहो तुम्ही काय करताय, हे पहा ती जरी हाती लागली नसेल तर तिचा आपल्याकडे फोटो तर आहे ना, तुम्ही काय एवढी दगदग करत बसलात, चला बरं आता तुम्ही आराम करा, रात्रभर इकडे तिकडे फिरला आहात, चला तुम्ही जरा आराम करा असं म्हणत मालती आबांना
आज जायला सांगते, पण आबा म्हणत असतात की हो मालती, मी आराम करतोच आहे, पण मुलं कुठं आहेत आणि ते झोपलेत ना व्यवस्थित, ठीक आहेत ना ते? तर आता मालती बोलते की हो, ते झोपलेलेच आहेत, ते दोघेही जण आरामच करत आहेत, चला तुम्हीही जरा आराम करून घ्या. तर त्यानंतर आता इथे मालती आबांना घरात घेऊन जाते. तर त्यावेळी मालती समोर पाहते की इंद्रा आणि राणी दोघेही जण एकमेकांचा हात पकडून झोपलेले असतात आणि राणी स्वतःचं अंथरूण सोडून इंद्राच्या जवळ येऊन झोपलेली असते आणि हे तिला अजिबात बघवत नाही. तिला प्रचंड राणीचा राग येतो. तिथेच ती बोलायला लागते. तेवढ्यातच आबा जे आहे ते तिचा हात पकडून तिला बाहेर घेऊन येतात आणि मालतीला सांगतात की मालती, तू हे काय करतेस? अगं तू गप्प राहा ना. तर त्यावेळी मालती बोलते की मी का गप्प राहू? मला हे अजिबात पटत नाही. ही मुलगी माझ्या इंद्राच्या किती जवळ. तर आता इथे ती म्हणते की मला तर बोलवतही नाही. तर आबांचा मात्र संताप होत असतो. मालतीला काही कळते की नाही, ते दोघे जण नवरा बायको आहेत आणि तुम्ही त्यांच्यामध्ये असं का पडताय? तर त्यानंतर मालती बोलते की त्या मुलीला पाहून मला खूप राग येतो. मला ती माझ्या इंद्राच्या आयुष्यात नकोच आहे. त्यासाठी मी वाटेल ते करेल. तर आता इकडे आबा बोलतात की मालती, तुम्हाला अजूनही त्या मुलीची किंमत नाहीये. अहो, तुमच्या इंद्राचा जीव तिने कसा वाचवला हे पाहिलंत ना. तिने इंद्राच्या जीवासाठी काय काय नाही केलं. तुम्ही ते सगळं पाहून सुद्धा ती मुलगी तुम्हाला इंद्राच्या आयुष्यात नको आहे. तुम्हाला कळत कसं नाही मालती, फक्त राणीच आहे, ती इंद्रासाठी बनली आहे आणि तिचं सौभाग्य वाचवण्यासाठी काय केलं आहे हे मी आता कोणत्या भाषेत तुम्हाला सांगू म्हणजे तुम्हाला कळेल? मालती, तुम्हाला समजून घ्यायचंच नाही आहे का तिला? तुमच्या डोळ्याने पाहून सुद्धा तुम्ही असं कसं बोलू शकता? तर त्यावेळी मालती इथे आबांना काहीच बोलत नाही. मालती म्हणत असते की मी तिला हवं ते मिळवून देईन, पण माझा इंद्रा तिला देणार नाही. तर आता आबा बोलतात की तुम्ही तिला काहीही मिळवून द्या, पण त्या बदल्यात ती तिचं सौभाग्य तुम्हाला कधीच देणार नाही आणि तिने जे केले ते खूप आहे मालती, तुमच्या गिफ्टपेक्षा खूप मोठं आहे. तर त्यानंतर इकडे आबा मालतीवरती रागावलेले आहेत. इकडे आता हे दादासाहेब कल्लम्माला फोन करत असतात, पण कल्लम्माचा फोन मात्र लागत नाही आहे. तर त्यावेळी आता त्यांचा राग होतो. तर त्याचनंतर आता इथे त्यांना माहीत आहे की कल्लम्मा इथे येणार होती आणि मग ती पोहोचली कशी नाही हा प्रश्न त्याला इथे पडलेला असतो. त्यानंतर समोरच विक्रांत असतो आणि लगेचच तो विचारतो की मला सांग विक्रांत, कल्लम्मा कुठे आहे? तर दादासाहेब म्हणजेच चंदू असतो आणि तो चंदू आता त्याच्या भाषेत इथे विक्रांतशी बोलू लागतो. तर त्यावेळी तो बोलतो की हे बघ, माझ्या कल्लम्माला जर काही झालं तर मी तुला सोडणार नाही. तर त्यावेळी विक्रांत बोलतो की म्हणजे तुझी कल्लम्मा मला काय माहिती? तर त्यावेळी इथे दादासाहेब जो आहे म्हणजेच तो चंदू जो आहे तो बोलतो की हे बघ, तुला सगळं माहीत आहे आणि तुझ्याच प्लॅनमुळे तुझ्याच प्लॅनवर सगळं काही चाललं आहे. मग तू असा कसा म्हणू शकतोयस? हे बघ, तुझ्या म्हणण्यानुसार ती इथे आली होती, मग ती कुठे गेली आहे सांग मला. तर त्यावेळी विक्रांत जो आहे तो बोलतो की नाही, मला काहीच आयडिया नाही. तर त्यानंतर इथे हे जे दादासाहेब म्हणजेच चंदू जो आहे तो बोलतो की तू मला खरं काय आहे ते सांग, नाहीतर मी लगेचच जाऊन आबा, इंद्रा, राणी ह्यांना सगळं खरं काय आहे आणि आपल्यासोबत आपल्यामध्ये काय डील झाली ती सगळी सांगून देईन. तर त्यावेळी विक्रांत बोलतो की तू मला धमकी देतोयस? तर त्यावेळी चंदू बोलतो की हो, असं समज, कारण तू तसाच आहेस. तू कसा वागू शकतोस आणि तू काय करू शकतोस हे मला समजून कळालं आहे. त्यामुळे तुला असंच धडा शिकवावा लागेल, असं म्हणत आता हे दादासाहेब जे आहेत ते निघायला लागतात. इकडे विक्रांतला वाटतं की जर या माणसाने सांगून टाकलं तर आपलं काहीच खरं होणार नाही. तर आता इथे तो चंदू जो आहे तो बोलतो की ठीक आहे, आता हेच खरं, मी जाऊन सांगतो सगळ्यांना की तू माझ्याशी काय डील केली आहे. लगेचच ते दादासाहेब तिथून जायला निघतात. इकडे विक्रांतलाही पाहायचं असतं की हा चंदू खरंच जाऊन सांगेल का, हा विचार त्याच्याही डोक्यात पडलेला असतो. तर त्यानंतर आता इकडे ही जी उर्मिला आहे, उर्मिला आणि अजित दोघेही जण वरती यायला निघालेले असतात, कारण त्यांना दादाचा म्हणजेच विक्रांतचा आणि दादासाहेबांचा आवाज खालीपर्यंत येत असतो. म्हणून त्यांना वाटतं की त्यांच्या दोघांमध्ये काहीतरी भांडण चालले आहेत आणि म्हणूनच ते वर पाहण्यासाठी आलेले असतात. तर दादासाहेब रागाराग निघून चाललेले असतात इंद्रा आणि राणीकडे खरं तर त्यानंतर ते पुढे येतात. तर उर्मिला आल्याच विचारते की दादासाहेब, काय झाले? काही प्रॉब्लेम आहे का? तुमच्या दोघांमध्ये भांडणं चालली आहेत का? आम्हाला खूप मोठमोठ्याने आवाज येत होता म्हणून आम्ही दोघेजण वर आलो. तर त्यानंतर आता इकडे विक्रांत लगेच येतो आणि बोलतो की उर्मिला, ते काही नाही, दादासाहेबांना हे आवडलं नाही मी तिथून निघून आलेलो,
त्यांना वाटतं की मी तिथे अजून बोलायला पाहिजे होतं आणि तेच मला हे ओरडून सांगत होते. तर आता इथे विक्रांतने सारवासारव केली आणि इकडे लगेचच दादासाहेब बोलतात की हो, मी तेच त्याला समजावून सांगत होतो की तिथे तू आणखीन काही बोलायला पाहिजे होतं. तिथे ते इंद्रा, राणी आणि तो जयसिंगा किती बोलत होते आपल्याला आणि तरीसुद्धा हा आपल्याला तिथून घेऊन आला. ह्याच्यावरतीच मी त्याच्याशी जरा बोलत होतो. तर आता इकडे विक्रांत बोलतो की चला आता नाश्त्याची वेळ झाली आहे, चला सगळेजण मिळून नाश्ता करूयात. असं म्हणत विक्रांत लगेचच सगळ्यांना खाली पाठवायला लागतो. तर तेवढ्यात अजित बोलतो की खरंच दादा काही झालं नाही आहे ना तुमच्यात, खरं सांग. तर आता विक्रांत बोलतो की नाही अजित, चला आपण नाश्ता करूयात. ते तिघेही जण खाली जायला निघतात. पण इकडे उर्मिला मात्र तिथेच थांबलेली असते. उर्मिला बोलते की नक्कीच ह्या दोघांमध्ये काहीतरी शिजत आहे. हे दोघं आपल्यापासून काहीतरी लपवत आहेत आणि हे शोधून काढलंच पाहिजे. उर्मिलाला जरा संशय येतो विक्रांतवरती. त्यानंतर इकडे राणी आणि इंद्रा दोघेही जण झोपलेले असतात. त्यावेळी इंद्राला आता जाग येते. इंद्राला लगेचच समोर राणी दिसते आणि तो बोलतो की हे खरंच खरं आहे. तर इंद्रा हात लावून पाहतो तर खरंच राणी तिथेच त्याच्या शेजारी झोपलेली असते आणि त्याच्या हातात तिचा हात असतो. त्यावेळी इंद्रा बोलतो की हे स्वप्न मी किती दिवसापासून पाहतोय. राणी कधी माझ्या अशी जवळ आली नव्हती, पण आज माझं स्वप्न पूर्ण झालं आणि मला राणी नेहमी माझ्या जवळ हवी आहे. तर आता इंद्राच्या चेहऱ्यावर स्माईल असते आणि त्याचनंतर इंद्रा असं काही मनात बोलत असतानाच राणीलाही जाग येते आणि त्यावेळी तिला जाग आल्यानंतर तिला लक्षात येतं की तिचा हात इंद्राने अजूनही पकडलेला आहे. तर राणी उठते आणि बोलते की सर तुम्ही ठीक आहात ना. राणी लगेच स्वतःचा हात काढून घेते आणि त्यावेळी सांगू लागते की सर काय आहे ना, तुम्हाला रात्री जरा विचित्र स्वप्न वगैरे पडत होते की काय माहीत नाही, पण तुम्ही घाबरले होते आणि म्हणूनच तुम्ही माझा हात पकडला होता आणि मग तुम्ही माझ्या शेजारी झोपले. तुम्ही हात पकडल्यामुळे मला तिथे जाऊन झोपता आलं नाही, म्हणून मी इथेच टेकली आणि इथेच झोपी गेले. तर आता इंद्रा बोलतो की ठीक आहे राणी, इट्स ओके. असं म्हणत आता दोघांच्या गप्पा चाललेल्या असतात. तेवढ्या तिथे आबा येतात आणि आबा आल्यानंतर दोघांना हे विचारू लागतात की पोरांनो तुम्ही ठीक आहात ना. तर आता इथे राणी लगेचच आबांकडे पाहते आणि बोलते की हो आबा आम्ही ठीक आहोत, पण ती कलम्मा मिळाली का. तर त्यावेळी आबा जे आहे ते बोलतात की नाही राणी, ती कलम्मा आमच्या हाती नाही लागली, तिला दुसऱ्याच कोणीतरी जणांनी पकडलं आहे. तर आता राणी बोलते की काय, म्हणजे आता इंद्रा आणि राणीला आणखीनच प्रश्न पडला. तर त्याचनंतर आता इथे इंद्रा बोलतो की म्हणजे आपल्याला लवकरात लवकर ती कुठे गेली हे शोधावं लागेल. असं म्हणत आता राणी लगेचच फोन काढते आणि फोन काढल्यानंतर राणीच्या फोनवरती काहीतरी आलेलं असतं. तेवढ्यातच ती पाहते आणि तिच्या चेहऱ्यावर छोटीशी स्माईल येते आणि ती लगेचच इंद्राला दाखवते आणि त्यावेळी इंद्रा देखील तो फोटो पाहतो. त्या फोटोमध्ये फोनमध्ये नक्की काय असतं आणि काय नाही ते आपल्याला दाखवलेलं नाही आहे, पण नक्कीच काहीतरी इंटरेस्टिंग आहे. तर आता इथे इंद्राही खुश होतो आणि त्यानंतर इथे आता दोघांचा प्लॅन बनणार आहे की पुढे नक्की काय करायचं. तर आता इकडे महाडिकांच्या बंगल्यामध्ये दादासाहेब आणि विक्रांत दोघेजण असतात. विक्रांतने त्या खोट्या दादासाहेबांना खूप सारे पैसे दाखवले आणि लालच देऊन आता इथे त्याचं तोंड बंद करण्याचं त्याने ठरवलेलं आहे. त्याला वाटत असतं की कदाचित हा चंदू तिथे जाऊन सगळ्यांना सांगेल, त्याआधी मी आता याला इथून कटवतो. तर आता विक्रांतने त्याला खूप सारे पैसे दिले आहेत आणि त्याला सांगितलं आहे की तू आता या पैशांवरती खुश राहा आणि लवकरात लवकर इथून लांब निघून जा. तर त्यानंतर दादासाहेब बोलतात की जर पैसे दिले यांनी मला अडकवलं तर ह्याच्यावरती काही भरोसा ठेवू शकत नाही. पण आता तो जरा विचार करतो. तर आता इथे विक्रांतला कळतं की हा विचार करतोय. तर त्यावेळी विक्रांत बोलतो की हे बघ, एवढा विचार करायची गरज नाही आहे, तुला माहीत नाही आहे का मी कसं आहे ते. तू पैसे घे आणि कुठेतरी लांब निघून जा, असं विक्रांत दादासाहेबांना सांगतो. तर त्यानंतर इथे हा चंदू पैसे घेतच नसतो. विक्रांत कसेबसे त्याच्या हातात ती बॅग टेकवतो आणि त्यावेळी अजून देखील त्याच्या मनात खूप प्रश्न असतात, पण तरी देखील आता त्याला कळत नसतं की काय करू, हे पैसे घेऊ की नको घेऊ. विक्रांतने पैसे दिल्यामुळे आता त्याला ते सोडूही वाटत नाही. विक्रांत सांगतो की हे पैसे घे. तर लगेचच ती हातातली बॅग तो पॅक पकडतो आणि स्वतःच्या रूममध्ये ती पैशाची बॅग घेऊन जातो. विक्रांतला वाटतं की आता माझं टेन्शन कमी झालं. इकडे आता सकाळी सकाळी आबा, राणी, इंद्रा आणि मालती सगळेजण बाहेर बसतात. त्यावेळी मालती बोलते की अहो, त्या दादासाहेबांचं काय करायचं हे पहा, तुमच्याकडे जे काही पुरावे आहेत ते दाखवा आणि सगळं क्लिअर करा ना.
तर त्यावेळी राणी बोलते की हे पहा मालती मॅडम, आपल्याला थोडा वेळ द्यावा लागेल आणि त्यानंतर आपण आपला प्लॅन करूयात. तर आता मालती बोलते की आणखी किती वेळ घ्यायचा आहे? हे पहा ते काही नाही, पण लवकरात लवकर हे सगळं हे करा आणि त्या दादासाहेबांचा चेहरा सगळ्या समोर आणा. तर त्याचनंतर आता इकडे इंद्रा आबा सगळेजण बोलत असतात. त्यावेळी आबा बोलतात की मालती, आपण करायच्या आधी तेच हा प्लॅन करतील आणि त्यांना आपल्या प्लॅनबद्दल सगळं काही समजेल. इथे बसून असं मोठ्याने बोलणं योग्य नाही. तर त्यानंतर आता इंद्रा बाहेरच बसलेला असतो आणि तेवढ्यातच त्याला विक्रांत आणि दादासाहेब बाहेर आलेले दिसतात. विक्रांत गाडीत बसून चाललेला आहे आणि दादासाहेबांच्या हातात एक बॅग आहे आणि ते बॅग त्याने पॅक पकडलेली आहे हे इंद्रा पाहतो. तर तो आबांना मालतीला पुढे बोलावतो आणि दाखवतो की हे कुठेतरी चालले आहेत. नक्की ह्यांचा प्लॅन काय असेल? नक्की हा दादासाहेबांना घेऊन कुठे चालला असेल की ह्यांना कायमचं जायला सांगितलं असेल? तर आता इथे ह्यांना सगळ्यांना डाऊट येतो की नक्कीच या विक्रांतने त्यांना इथून कल्टी मारायला सांगितलं असेल. तर आता राणी बोलते की कदाचित तसंच असेल. तर त्यानंतर इथे इंद्रा बोलतो की आता राणी, आपल्याला यांचा पाठलाग करावा लागेल जेणेकरून आपल्या हा खोटारडा दादासाहेब हाती लागेल. तर त्यानंतर राणी बोलते की हो सर, चला आपण जाऊयात. तर त्यानंतर मालती बोलते की इंद्रा, अरे तू असं कसा जाशील? तुझ्या पायाला केवढं लागले? तर त्यावेळी इंद्रा बोलतो की आई, तू नको काळजी करूस आणि आता आपण त्याला नाही पकडलं तर आपण एवढं सगळे एफर्ट्स घेतले, त्याचा काहीही फायदा होणार नाही, मला जावंच लागेल. असं म्हणत इंद्रा आणि राणी दोघेही जण आबांची परमिशन घेतात. आबा बोलतात की ठीक आहे, पण जे काही कराल ते काळजीपूर्वक करा. तर आता इथे राणी आणि इंद्रा बोलतात की हो ठीक आहे आबा. असं म्हणत दोघेही जण तिथून आता विक्रांत आणि त्या दादासाहेबांचा पाठलाग करण्यासाठी निघतात. पण आता त्या दोघांकडे गाडीही नसते. इंद्राला कळत नाही की त्यांचा पाठलाग कसा करावा. तर आता राणी इकडे रोडकडे पाहत असते. इकडे तिकडे पाहिल्यानंतर थोड्याच वेळात तिला दिसते की समोरून कोणीतरी येत आहे आणि त्याच्याकडे मोटरसायकल आहे. तेवढ्यात राणी बोलते की माधव काका आहेत. तर आता राणी माधव काकांची गाडी थांबवते आणि बोलते की माधव काका, जरा आम्हाला अर्जंट काम होतं, आम्हाला तुमची गाडी मिळेल का? तर त्यावेळी माधव काका बोलतात की अगं राणी, हे विचारण्याचा प्रश्न आहे का? हे बघ, तुला हवंय ना तर घेऊन जा. असं म्हणत इथे इंद्रा बोलतो की आमचं काम झालं की आम्ही लगेच परत करू. असं म्हणत आता इंद्रा गाडी चालवण्यासाठी बसतो आणि इकडे राणीलाही मागे बसायला सांगतो आणि आता इंद्रा स्वतः त्या गाडीचा पाठलाग करणार आहे. इंद्रा आणि राणी दोघेही जण त्या गाडीचा पाठलाग करत असतात. तर आता पुढील भागात इकडे महाडिकांच्या बंगल्यासमोर आता अचानक पोलिसांची गाडी येऊन थांबते आणि त्या आवाजामुळे घरातली सगळी माणसं बाहेर येतात आणि आल्यानंतर इथे मंजू जी आहे थाटामाटात बाहेर येते, गाडीच्या बाहेर उतरते आणि येऊन इथे दादासाहेबांना हातात बेड्या ठोकलेल्या असतात आणि त्यांचं तोंडही काळं केलेलं असतं. तर आता इथे विक्रांत पाहतो की ह्यांचं तोंड काळं कसं झालं आणि नक्की काय प्रकरण आहे. तेवढ्यातच आता इथे राणी आणि इंद्रा बोलतो की आता तुमचा खेळ संपला आहे. तर त्यावेळी इथे अजित आणि उर्मिला हे विचारू लागतात की काय झालंय आणि ह्यांच्या तोंडाला असं काळं का लावलंय. तर तेवढ्यातच आता राणी बोलते की या खोटारडे दादासाहेबांचा चेहरा आता सगळ्यांसमोर येणार. तर आता अजित पूर्णपणे घाबरलेला आहे. तो बोलतो की माझ्या बाबांच्या तोंडाला असं काळं कोणी लावलं? राणी बोलते की चला ते कळेलच लवकर की हे कोण आहेत. तर पुढील भाग नक्की पहा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.